नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजही आपण नेहमीप्रमाणे सोप्या, सुंदर, छान आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. आजच्या भागात आपण 2 रांगोळ्या बघणार आहोत. तर दोन्ही रांगोळ्या नक्की बघा आणि ट्राय करा रांगोळ्या दोन्ही पण. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला ईच अँड एवढी स्टेप लक्षात येईल. आणि तुम्हाला जर रांगोळी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जी पहिली रांगोळी आहे ती मी आजच दरवाजासमोर काढली होती. तर खूप खूप सुंदर वाटत होती, खूप छान दिसत होती. पण काय होतं गावाकडे म्हणजे रस्त्यावरच आम्हाला म्हणजे अंगण आहे, त्या अंगणात रांगोळी काढली होती मी. तर गाई वगैरे येतात किंवा रस्त्याने ये जा करणारे माणसं ते पाय देऊन चालतात. आता जनावरांना तर नाही समजून सांगू शकत, पण माणसांना तरी कळलं पाहिजे ना, की रांगोळीवर पाय नाही दिला पाहिजे, असं म्हणजे नाही द्यायला पाहिजे. ते एक आपलं संस्कृती आहे, म्हणजे आपली देवाशीच रिलेटेड आहे ना, त्यामुळे रांगोळीवर कधीच पाय देऊ नये. वाटलंच असे तुम्ही हाताने भरून घेऊ शकता, पण अशी पाय वगैरे नाही देऊन चालू. किंवा आपणही रस्त्याने कधी जातो ना मैत्रिणींनो, नसाल देत मला माहिती तुम्ही, पण कधी अचानक आपलं लक्ष नाही राहत, तर म्हणजे बघून चालत जा, जेणेकरून एखाद्याची अशी मेहनत वायाला नाही जायला पाहिजे रांगोळी काढलेली. आणि ते योग्य पण नाही वाटत रांगोळीवर पाय द्यायला. तर असो, तर ही जी रांगोळी खूप छान वाटत होती. तर तुम्ही ही रांगोळी नक्की बघा, काढून बघा. म्हणजे कुणीतरी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. खरंच खूप छान रांगोळी, मला तर पुसू पण वाटत नाही, एवढ्या छान रांगोळ्या असतात कधी कधी. अशा पद्धतीने बघा, मध्ये मी लाल आणि पिवळ्या कलरचं वापर करून एक पाऊलं काढून घेतलेत स्टेन्सिलच्या साहाय्याने. माझ्याकडे असे भरपूर स्टेन्सिल आहे वेगवेगळ्या पावलांच्या, मी ते पण दाखवेल तुम्हाला एखाद्या दिवशी. आणि तुम्ही जर पावला ऐवजी स्वस्तिक किंवा ओम किंवा दुसरं एखादं तुमच्याकडे स्टेन्सिल असेल किंवा हाताच्या साहाय्याने पण दुसरं एखादं शुभचिन्ह काढू शकता, वेगळी डिझाईन पण काढू शकतात. तर अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी पण संपत आली आहे. रांगोळी कशी वाटली ती नक्की मला सांगा मैत्रिणींनो. आपल्याला एक व्हिडिओ आपला खूप छान व्हायरल झाला आहे, म्हणजे 30,000पर्यंत त्याला 2-4 दिवसात व्ह्यूज गेलेले आहेत. तर मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट्स केलेले आहे, मला खूप आनंद होतो आहे त्या कमेंट्सला. आणि मी प्रत्येकाच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करते. यदा कदाचित जर कुणाला उत्तर देता नाही आलं तर नाराज होऊ नका, नेक्स्ट टाईम मी नक्की नक्की रिप्लाय करेल. पण आणि व्हिडिओ तुम्ही सगळे व्हिडिओ, पुढचे व्हिडिओ पण जे येणारे असतील अपकमिंग व्हिडिओ, ते पण तुम्ही नक्की बघा मैत्रिणींनो. आता ही दुसरी रांगोळी सेम पॅटर्नमधलीच रांगोळी आहे, म्हणजे चौकोनमधलीच आहे, पण थोडे थोडे चेंजेस केलेले मी. यात आपण हाताच्या साहाय्यानेच पावलं काढलेले आहेत, बघू शकता तुम्ही. असा यस काढून घ्यायचा पाऊल काढताना आणि त्याला नंतर मग व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा असा. अशा पद्धतीने बघा, मी त्याला अशा हाताच्या साहाय्यानेच म्हणजे बोटाच्या साहाय्यानेच त्याला व्यवस्थित शेप करून देते आहे. आणि हे 5-5 बोटं दोन्ही साईडला काढून घ्यायचे. ही जी रांगोळी आहे त्या दिवशी मी विकत आणली, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना मैत्रिणींनो, की मी रांगोळी विकत आणलेली आहे. आता ही रांगोळी एकदम एकदम अशी आपली एकदम बारीक रांगोळी आहे, पिठासारखी एकदम स्मूथ रांगोळी ही. आधीची जी होती ना, खूप जाडसर रांगोळी होती, त्यामुळे ती रेष पण जाड येत होती. ह्या रेष बघा बरं किती बारीक येत आहे, मस्त एकदम छान. तर रांगोळी पण बघताना अशी जास्त जाड रांगोळी घ्यायची नाही, एकदम बारीक बघूनच रांगोळी घ्यायची. आणि खूप कमी किमतीत मला रांगोळी भेटली, तर 10 रुपये किलोनीच भेटली. तिकडे गेलं का, शहराकडे गेलं का, तिकडे 15-20, 15 रुपयाला तर अर्धा किलोच रांगोळी देतात ते. पण आपल्याला ऑप्शन नाही राहत, मग घ्यावीच लागते. पण मी ह्यावेळेस जास्तच रांगोळी घेऊन चालली इकडून. तर अशा पद्धतीने पाऊल काढून घेतले आणि त्याला पिवळा आणि लाल कलरचं टिंब देऊन घेतलं. आणि जी पहिली रांगोळी त्याप्रमाणेच आपण रेषा काढून घेतल्या आणि ते सेम डिझाईन काढणार इथे तुम्ही बघू शकता. थोड्या लांब लांबच रेष काढल्यात मी त्या, म्हणजे ते जरा व्यवस्थित वाटते. आधीच्या रांगोळी थोड्या जवळ झाल्या माझ्याकडनं. आणि मी बघा त्याला बोटाच्या साहाय्याने पण आपण त्याला सरळ करू शकतो त्या रेषेला, म्हणजे टूलच पाहिजे. कुठल्याच रांगोळीत मी आजच्या पण रांगोळीत कुठलंच टूल वापरलेलं नाही आहे, हाताच्याच साहाय्याने सगळी रांगोळी काढलेली. आधीच्या रांगोळ्या पण नक्की बघा मैत्रिणींनो.
माशी पण बघा किती त्रास देत होती मला. काल पण म्हणजे मी रांगोळी काढत होती ना, असेच ते मध्ये मध्ये करत होते. थोडं इरिटेट होतं, पण काय करणार आता, चालतंच. बघू शकता तुम्ही ही रांगोळी किती किती पटकन होणारी, आणि मी एवढा स्पीड पण नाही वाढवलेला, नॉर्मल स्पीडमध्येच तुम्हाला ही रांगोळी दाखवते. फक्त व्यवस्थित बघा कुठली रेष कुठे अटॅच करायची, नाही तर ती आपल्याकडनं घाईघाईमध्ये दुसरीकडेच अटॅच होऊन जाते, मग ती डिझाईन बिघडून जाते. होतं कधी कधी माझ्याकडनं पण, नाही का, घाईघाईमध्ये रांगोळी कधी कधी फसते माझी रांगोळी, पण काय नाही, नंतर होऊन जातं बरोबर, नंतर करता येते आपल्याला व्यवस्थित. 3-3 टिंब देऊन घेतले. आणि इथे बघा मी हेच का कलर वापरते 2, कारण की ते छान वाटतं हळदी कुंकू कलर सारखे, म्हणून मी पिवळा आणि लालच कलर वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चेंज करू शकता, काहीच हरकत नाही आहे. फक्त माझं एक म्हणणं आहे, तुम्ही रांगोळ्या नक्की नक्की ट्राय करा, आणि कुणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली का ते पण सांगा मला. खूप छान रांगोळ्या आहे बघा. म्हणजे मला जसे कमेंट आल्या होत्या त्यानुसार मी रांगोळ्या काढलेल्या आहे. तर या दोन्ही रांगोळ्या ट्राय करा. भेटूया अशाच नवीन रांगोळ्यासहित पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.